चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आपला उद्या बीजगणिताचा म्हणजे गणित भाग 1चा आपला पेपर आहे. उद्याचा पेपर कसा असणार आहे, कोणकोणते प्रश्न IMP असणार आहे यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ टाकून दिलेले, बरोबर. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर तेही बघून घ्या मित्रांनो. आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिले बोर्डाचा नियम काय असतो, का ज्या जुन्या क्वेश्चन पेपर असतात आपल्या त्याच्यापैकी 100% तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो, 70-60%, 50%च्या वरतीच तुम्हाला सिलेबस असतो किंवा तो भाग तुम्हाला दिलेले क्वेश्चन हे रिपीट 100% होत असतात, बरोबर आहे. त्यामुळे आता मित्रांनो, आता आपण बघणार आहोत का अशी क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत का या क्वेश्चन पेपरच्या सहाय्याने उद्याकडे तुम्हाला आउट ऑफ मार्क कसे मिळतील पूर्णपणे आपण क्वेश्चन पेपर बघून घेणार आहोत. ठीक आहे, चला मित्रांनो, तर डायरेक्ट मी व्हिडिओला सुरुवात करतो. बघा लक्षात घ्या, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असतो, MCQ असतो. बघा आता लक्षात घ्या, बघा तुम्हाला दिलेलं बघा या निश्चयकाची कोटी लिहा. तर लक्षात घ्या, तुम्हाला जर डिटरमिनंट तुम्हाला दिला असेल, निश्चयकाची किंमत जर तुम्हाला काढायची असेल, म्हणजे याच्यातील जर कोटी तुम्हाला ओळखायची असेल तर लक्षात घ्या याची कोटी किती असते, 2 असते. पर्याय क्रमांक B किती असते, याची कोटी 2 असते. डायरेक्टली लक्षात ठेवा. आणि निश्चयकाची जर किंमत तुम्हाला काढायची असेल त्याचा तिरकस गुणाकार करता, म्हणजे 4×1 वजा 3×2, बरोबर आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया आता. बघा आणि लक्षात घ्या, हे क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेले आहेत. बघा हा जो क्वेश्चन आहे हा सलग 3 ते 4 वेळा बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला रिपीट होताना दिसतो. त्यामुळे नीट लक्ष द्या. बघा काय, खालील वर्ग समीकरण सोडवा. लक्षात घ्या, डायरेक्ट ऑप्शनच लक्षात ठेवा का पर्याय क्रमांक B याचं योग्य उत्तर असणार आहे. कारण आपल्याला जे फॉर्म्युला आपला असतो का AX वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0 या स्वरूपामध्ये आपला काय असतो का फॉर्म्युला असतो. मग याच्यामध्ये आपल्याला उत्तर अपेक्षित असणं गरजेचं आहे. मग पुढे बघा मित्रांनो, आता का आपण याला जर सोडून घेतलं, बघा x दिलाय कंसामध्ये x अधिक 5 बरोबर 2 दिलाय. मग ह्याला सोडून घ्या, x गुणिले x अधिक 5 बरोबर 2, बरोबर आहे. मग काय x गुणिले x होणार, हा x वर्ग अधिक 5 गुणिले x होणार 5x आणि हा इकडे 2 अधिक इकडे गेलो काय होणार वजा होणार, म्हणजे आपलं हे वर्ग समीकरण तयार होतं. म्हणून पर्याय क्रमांक Bच हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, खालील अंकगणितीय श्रेणीचा साधारण फरक काढा. आता जर तुम्हाला लक्षात घ्या, अंकगणितीय श्रेणी दिले तर आता आपल्याला खूप माहीत असणं गरजेचं आहे का अंकगणितीय श्रेणीमध्ये जे पहिलं पद असतं त्याला आपण A म्हणतो किंवा T1 म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं पद T2 घ्या, नंतर T3 घ्या. मग आता आपल्याला पर्याय चॉईस करायचे. आपल्याला 2 मार्काला 1 मार्काला क्वेश्चन विचारला का नाही तर डायरेक्ट पर्याय चॉईस करायचे. पण तुमच्यासाठी सांगतो बघा, मग D ची किंमत कशी करणार आपण, T2 वजा T1 म्हणजे काय तर दुसरं पद वजा पहिलं पद. मग आता याच्यामध्ये दुसरं पद दिले 4 आणि पहिलं पद देखील 4 दिले. मग 4 वजा 0 किती येणार तर D ची किंमत 0 येणार, बरोबर आहे. तुम्हाला अजून कन्फर्म करायचं तर काम करा, अजून एकदा सॉल्व्ह करून घ्या. T3 वजा T2 करा. मग T3 ची पण किंमत 4 आहे आणि T2 ची किंमत पण 4 आहे. 4 वजा 4 उत्तर येणार 0. पर्याय क्रमांक D आपलं योग्य उत्तर असणार आहे. हा क्वेश्चन 3 का 4 वेळा बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही. वन ऑफ द ग्रेटेस्ट IMP क्वेश्चन आहे का हा 100% परीक्षेला खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, तर याचा बघा लक्षात घ्या, जी संभाव्यता आपली असते लक्षात घ्या मित्रांनो, ती 0.1 पासून ते काय का 1 पर्यंत असते. लक्षात घ्या, म्हणजे 1.0 किंवा 1 म्हणतो आपण, बरोबर आहे. किंवा त्याला आपण 100% म्हणतो का इतक्यापर्यंत तुमची संभाव्यता प्रोबॅबिलिटी आपण काढू शकतो, बरोबर. 100%च्या वरती जास्त नाही आणि 1 दशांश चिन्हाच्या 1 पॉईंटच्या वरती तुमची संभाव्यता जास्त येऊ शकत नाही. या गोष्टी नीट लक्षात घ्या. ओके, मग आता याच्यातले पर्याय बघा दिले, 2/3 दिलेले, 15/10 दिले, 15% दिले, 15% येऊ शकतात, 0.7 पण येऊ शकतात, 3/2 जर याला आपण सोडून घेतलं तर काय 0.6 येणार, हे पण असणार आहे. पण 15/10 दिलं तर आपल्याला 1 दशांश चिन्हाच्या वरती आपल्याला उत्तर येतं 1.5. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 हा काय आपलं योग्य उत्तर असणार आहे. का संभाव्यता असू शकणार नाही, सांगितले नाही. ओके, नीट लक्ष देऊन बघा. पुढे बघा मित्रांनो, खालील उपप्रश्न सोडवा. 2x अधिक y बरोबर 7 आणि 2x अधिक 2y बरोबर 11 तर x अधिक y ची किंमत काढा. मी तुम्हाला अगोदर सांगितले, जर तुम्हाला x अधिक y असेल, अधिक असेल तर या दोघांची बेरीज करा आणि वजा असेल तर दोघांची काय करा, वजाबाकी करा. आता आपल्याला सांगितलं x अधिक y, तर मग काम करा, या दोघांची बेरीज करून घ्या. म्हणजे दोन्ही समीकरणाला एका खाली एक लिहा, त्यांची बेरीज करून घ्या. 2x अधिक y बरोबर 7, नंतर काय x अधिक 2y काय करा, दोघांची चांगल्या प्रकारे ॲडिशन करून घ्या, आपल्याला उत्तर भेटणार आहे, बरोबर. 7 अधिक 11 18 होणार, y अधिक 2y 3y आणि सेम टू सेम इकडे पण तसं 2x अधिक x काय 3x होणार. मग आपल्याला माहिती आहे की ह्या तिन्ही किंमत 3च्या पाड्यामध्ये येतात. मग 3 काय करायला भाग देऊन टाका, 3 1 3 अधिक 3y भागिले 3, 3 1 3 आणि 3 6 18, म्हणजे 3 कॅन्सल होणार. म्हणजे काय येणार आपलं उत्तर x अधिक y बरोबर 6 येणार. व्हेरी IMP क्वेश्चन आहे हा, फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. अशा प्रकारचं क्वेश्चन तुम्हाला विचारलंच जातं. पुढे बघा रे,
TN बरोबर बघा 3N वजा 4 या क्रमिकेचे पहिले पद काढा. वन ऑफ द ग्रेटेस्ट हा पण क्वेश्चन आहे. हा बऱ्याचदा क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेला आहे आणि येणार 100%. बघा काय दिलंय, पहिलं पद काढा. पहिलं पद म्हणजे काय, T1 काढा किंवा त्याला ए म्हणतो आपण, बरोबर आहे. T1 किंवा ए म्हणतो. म्हणजे याचा अर्थ झाला का तुम्हाला N ची किंमत किती घेणार, 1 घ्यायची. कारण लक्षात घ्या आपल्याला पहिलं पद दिले, N ची किंमत 1 काढायची. मग काम करा, जिथं N असेल तिथं काय करा, 1 टाकून घ्या. मग आपल्याला बघा उदाहरणामध्ये दिसतंय आपल्याला डायरेक्ट काय दिसतं आपल्याला याच्यामध्ये बघा, तर T1 बरोबर 3 गुणिले 1. 3 गुणिले 1 का घेतला आपण, कारण N ची किंमत आपण 1 घेतली. मग 3N दिलाय, 3 आणि N मध्ये काय होतं, गुणाकार होतो. म्हणून 3 गुणिले 1 बरोबर 3 गुणिले 1 वजा 4 म्हणजे काय, 3 1 3 वजा 4. 3तून 4 जात नाही म्हणून 4तून 3 वजा केले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. मग आपल्याला उत्तर भेटणार आहे पहिलं पद बरोबर -1. ठीक आहे. पुढे बघा, GST मध्ये किती एकूण अंकाक्षरे असतात. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा खूप आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा आपल्याला परीक्षेला खूप वेळा रिपीट झालेला असतो. याचं उत्तर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर याचं उत्तर आहे आपल्याला 15 अंकाक्षरे असतात. लक्षात ठेवा, विसरू नका. 100% तुम्हाला विचारलाच जाणारा भाग आहे. पुढे बघा, 2 नाणी एकाच वेळी फेकली असतात. बघा काय केलं, 2 नाणी एकाच वेळी फेकली. मग आपण 2 नाणी जेव्हा एकत्र फेकतो, जर एक जर फेकला तर आपल्याला माहिती आहे काय येणार, एक तर छापा किंवा काटा येणार. पण दोन्ही जर फेकले, हा क्वेश्चन मागच्या वर्षी देखील रिपीट झाला होता, त्याच्याही मागच्या वर्षी चालताना आताही होईल बघा. मग काय आता, सॅम्पल स्पेस, येस बरोबर. काय तर लक्षात घ्या, आता याच्यामध्ये सॅम्पल स्पेस काढताना बघा, 2 नाणी फेकली तर एक तर ते दोन्हीही छापे येऊ शकतात. काय होऊ शकतात, दोन्हीही छापे येऊ शकतात किंवा दोन्हीही काटे येऊ शकतात किंवा एक छापा काटा किंवा एक काटा आणि छापा, बरोबर आहे, टेल हेड. ठीक आहे ना. म्हणजे असे आपल्याला एकूण नंबर ऑफ सॅम्पल किती भेटणार, तर 4 भेटणार आहे. किती भेटणार आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल, हे 4 भेटणार आहेत. पुढे बघा मित्रांनो, खालील कृती पूर्ण करा. ही कृती देखील बऱ्याच वेळा रिपीट झाली होती. काय, बऱ्याच वेळा रिपीट झालेली आहे. बघा काय दिलं, x अधिक y बरोबर 4 या समीकरणाच्या आलेखासाठी खालील सारणी पूर्ण करा. ओके. मग आता एक काम करा, बघा तुम्हाला दिले, हा इथं एक तक्ता दिसतोय का आपल्याला, बघा दिले. बघा ह्या समीकरणामध्ये एक काम करायचं, जिथं तुम्हाला व्हॅल्यू दिले, आता x ची व्हॅल्यू दिली ना, समीकरणामध्ये x ची किंमत टाकून द्या. x ची किंमत टाकल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला डायरेक्टली y ची किंमत काढता येणार आहे, बरोबर आहे. मग आता बघा, x ची किंमत तुम्हाला -2 घ्या सांगितले, तर आता आपण काय करूया, दिलेल्या समीकरणामध्ये आपण -2 ही किंमत घेऊया. कशी घेणार बघा, x अधिक 2y बरोबर 4 दिले, बरोबर आहे. x वजा ही 2 किंमत घेऊन, ठीक आहे, काम करा, जिथं x तिकडे काय करा, -2 घ्या. बघा मग -2 अधिक 2y बरोबर 4. मग हा 2y तसाच हा इकडे वजा आहे, इकडे गेलं काय होणार, अधिक होणार, 4 अधिक 2 6 होणार. मग 2y बरोबर 6 असणार आहे. मग आपल्याला y ची किंमत काढायची. मग हा 2 इकडे गुणाकारात, तिकडे गेलं काय होणार, तर भागाकार जाणार. मग काय का बेत्रिक 6 होणार, म्हणजे y ची किंमत आपल्याला भेटणार आहे तर 3 भेटणार आहे. ओके. ती किंमत इथं काय करायची, 3 टाकायची आणि खाली -2 आणि 3 हे तुम्हाला निर्देशक खाली लिहायचे. पुढे बघा मित्रांनो, आता पुढे सांगितलं y ची किंमत 1 घ्या. काय करा, या समीकरणामध्ये y ची किंमत 1 घ्यायची. मग y ची किंमत जर 1 घेतली आपल्याला, तर y ही 1 ही किंमत या समीकरणात घेऊन, बरोबर आहे. मग आपल्याला समीकरण काय दिलं, आपल्याला माहिती आहे काय दिलं, आपल्याला समीकरण x अधिक 2y बरोबर 4. मग जिथं तुम्हाला y दिसला तिकडे 1 घ्यायचा. मग बघा मित्रांनो, पुढे काय येणार आपल्याला, तर x अधिक 2 गुणिले y, कारण 2y दिले आपल्याला. मग x अधिक 2 गुणिले 1, y ची किंमत 1 घेतली म्हणून बरोबर 4. मग x अधिक b की b, तसाच x अधिक 2 बरोबर 4. मग x ची किंमत आपल्याला काढायची. हा इकडे अधिक तिकडे गेलो काय होणार, तर वजा होणार. मग x बरोबर 4 वजा 2, 4तून 2 गेले, 2 उत्तर येणार. म्हणजे x ची किंमत किती आली, 2 आली. ही तर टाकायची या बॉक्समध्ये 2 किंमत आणि 2 आणि 1 हे झाले तुमचे निर्देशक झाले. ओके. चला पुढे बघूया मित्रांनो, आता वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खाली कृती पूर्ण करा. हा देखील क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. ओके. बघा मी एक वर्ग समीकरण आहे, बरोबर. माझे सामान्य रूप, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय असतं आपल्याला माहिती आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर आहे, बरोबर 0 हे त्याचं सामान्य रूप असतं. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे बघा, माझी मुळे 5 व 12 आहेत. काय, माझी मुळे 5 व 12 म्हणजे x आणि काय म्हणतो आपण ते x आणि y, बरोबर ना. या किमती तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहे. म्हणजे लक्षात घ्या, पहिलं मूळ तुम्हाला 5 आहे आणि दुसरं मूळ तुम्हाला 12 दिलेलं असतं. ठीक आहे ना. म्हणजे आता लक्षात घ्या, आता म्हणजे तुमचं याचा अर्थ असं झाला, लक्षात घ्या का जेव्हा आपण अल्फा आणि बीटाच्या किमती बघतो त्या प्रकारचा हा तुम्हाला उदाहरण दिलेला आहे. ओके. बघा, दोघांची बेरीज किती येणार, 17 येणार. 5 आणि 12 17 येणार. दोघांचा गुणाकार बरोबर 12 पंचे 60 येणार. ठीक आहे. नंतर काय का दिलेल्या समीकरणामध्ये ह्या किमती तुम्हाला टाकायच्यात. बघा मग काय येणार, तर आपलं योग्य समीकरण असणार आपल्याला x वर्ग वजा 17x अधिक 60 बरोबर 0 हे त्याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, पुष्पमालाने 24,000 रुपये गुंतवणूक 20 रुपये दर्शनी किमतीचे शेअर 4 रुपये आधी मुलांनी घेतले तर तिला शेअर मिळतील हे करण्यासाठी खाली कृती पूर्ण करा. ठीक आहे ना. बघा आता याच्यामध्ये दर्शनी किंमत दिली आपल्याला 20 रुपये, किती दिले, 20 रुपये दिले. आधी मूल्य की त्याच्यावरती किती 4 रुपये लागला. ओके. मग आता लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये, आता आपल्याला शेअरची किंमत काढायची आपल्याला. ठीक आहे. बघा आता म्हणजे शेअरची संख्या काढायची. आता बघा
आता बाजारभाव दिलेला आहे, बाजारभाव अधिक बरोबर काय असतो तर दर्शनीय किंमत अधिक अधिमूल्य असतो, बरोबर आहे. मग अधिमूल्य आता हे लक्षात घ्या, इथं तुम्हाला 24 उत्तर दिले, मग 20 अधिक आपल्याला माहिती आहे ना किती 20मध्ये किती मिळवले आपल्यावरती 24 आहे, तिथं 4 मिळवल्यावरती मग अधिमूल्याची किंमत आपल्याला इकडे 4 दिलेली आहेत ना, इथं ही 4 दिली ना, ही 4 सरळ काय घ्यायची, इथं 4 किंमत घेऊन टाकायची आणि दिलेल्या इक्वेशनमध्ये टाकून द्यायची. झाला इथं 20 अधिक 4 बरोबर 24. पुढे बघा शेअरची संख्या बरोबर काय असते तर एकूण गुंतवणूक भागिले बाजारभाव असतो. मग 24,000 किती एकूण गुंतवणूक आहे 24,000, बाजारभाव किती आहे तर 24 आहे. आता याला कसं करणार 24 एक्के 24 वरचे उरले 3 शून्य, बरोबर आहे. म्हणजे आपली किंमत झाली, शेअरची संख्या झाली 1000, किती झाली शेअरची संख्या 1000 झाली मित्रांनो. ठीक आहे. पुढचा भाग बघा मित्रांनो, आता खालील एक सामायिक समीकरण काय करा, खालील एक सामायिक समीकरण सोडा. बघा मित्रांनो, x अधिक y बरोबर 3, 3x वजा 2y बरोबर 4 अशा प्रकारचं तुम्हाला समीकरण दिलेलं आहे. ठीक आहे ना. मग आता याला सोडवणार कसं लक्षात घ्या, एक सामायिक समीकरण तुम्हाला जर सोडत असेल तर सगळ्यात पहिले काम करा, दिलेले समीकरण अगोदर एका खाली एक लिहून घ्या. काय करा, एका खाली एक लिहून घ्या. ऑब्झर्वेशन करा x आणि y च्या किमती सारख्या आहेत का, आता दिसतात का नाही दिसते आपल्याला. मग एक काम करा, एक तर x च्या किमती सारख्या करा किंवा y च्या केला. आता मी काय करणार, आपण x च्या किमती सारख्या करणार आहे. मग ह्या वरच्या दिलेल्या समीकरण काय केलं मी 3 ने गुणून घेतलं. काय केलं 3 ने गुणून घेतलं. मग इथं काय येणार बघा, 3 गुणिले x अधिक 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 3. दोन्ही बाजूला तुम्हाला गुणाकार करायचा, एका बाजूला करायचा नाही. ओके. बघा मग काय येणार मित्रांनो, 3 गुणिले x 3 एकी 3 बरोबर 3x 3 एकी 3 म्हणजे काय 3y आणि 3 त्रिक 9 हे झालं आपलं तिसरं समीकरण. मग काम करा, या दोन्ही समीकरणावरच्या समीकरण दोघांना काय करा, एका खाली एक लिहून घ्या. एका खाली एक लिहून घेतल्यानंतर आपल्याला काय दिसणार बघा, 3x च्या किमती सारख्या आल्या. मग लक्षात घ्या, वरच्याला अधिक आणि खालचं पण अधिक आहे, म्हणजे आपल्याला याची काय करायला लागेल वजाबाकी करायला लागेल. काय करायचं, दोघांची वजाबाकी केली, मग 3x म्हणून 3x गेला 0 आला. पुढे बघा हा वजा आहे आणि हा वजा आहे, वजा वजा काय म्हणा अधिक होणार. मग 3 अधिक 2 5y बरोबर, हा 4 अधिक आहे आणि हा इकडे वजा आहे, अधिक वजा वजा होणार. मग 9तून 4 गेले 5 आहे ना, मग आपल्याला y ची किंमत काढायची. 5y हा इकडे गुणाकार, आता इकडे गेलो काय नंतर भागाकार जाणार. मग 5 एकी 5 येणार, म्हणजे y ची किंमत 1 भेटली. त्याच्यानंतर y ची किंमत 1 ही कुठल्याही एका समीकरणामध्ये तुम्ही ठेवून द्या, तुम्हाला बरोबर x ची किंमत भेटणार आहे. मग समजा आपण या वरच्या समीकरणामध्ये ठेवली, तुम्हाला लक्षात घ्या काय केलं आपण, x अधिक y बरोबर 3 या पहिल्या समीकरणामध्ये ठेवून दिली आपल्याला. मग y ची किंमत आपण काय केली 1 घेतली, मग x अधिक 1 बरोबर 3 आला. मग हा 1 इकडे काय होणार तर अधिक आहे, तिकडे गेले काय होणार तर वजा होणार. मग 3तून 1 गेला किती उत्तर आला 2 आला, म्हणजे x ची किंमत आपल्याला किती भेटणार आहे 2 ही भेटून जाणार मित्रांनो. ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण दिले, खाली वर्ग समीकरणाच्या अवयव पद्धतीने तुम्हाला हे सोडायचे. ठीक आहे ना. m वर्ग अधिक 14m अधिक 13 बरोबर 0 ह्याच्यामध्ये काय करा, तुम्हाला अवयव पद्धत फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला वापरायची. मग सगळ्यात पहिले काम करा, का दिलेले इक्वेशन लिहा. तुम्हाला असा नंबर शोधा का त्या नंबरचा दोघांचा गुणाकार हा 13 येईल आणि त्यांची बेरीज ही काय येणार आहे अधिक 14 येणार. काय येणार अधिक 14. मग 13 एकी 13, आता कुठलाच पाडा नाही भेटत आपल्याला बरोबर, 6 दुने 12 वगैरे 13 कुठलाच असा नाही, पण 13 एकी 13 येतो. 7च्या 8च्या 2च्या 3च्या पाड्यामध्ये 13 येत नाही. मग 13 एकी 13 घेतला, 13 ने किती होणार तर 14 होणार, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला m च्या किमती कशा भेटतील बघा मित्रांनो, तर m वर्ग अधिक 13m अधिक m अधिक 13 बरोबर 0 बरोबर आहे. हे काय करायचं, यांना m जॉईन करून लिहायचं. आता या दोघांमधला काय करा, एक कॉमन बाहेर घ्या. बघा मित्रांनो, इथं सगळ्यात पहिला आपल्याला माहिती आहे का, दिलेला जो व्हेरिएबल तुमचा चल असेल तो बाहेर येतो, एक्स वाय झेड झॅब्रा एम एन वगैरे ABC जो असेल तो तुमचा याच्यामध्ये काय येतो तर बाहेर येत असतो, बरोबर आहे. मग आता काम करायचं तर m बाहेर आला. बघा मग आता राहिला काय, याच्यामध्ये 2m वर्ग आहे, म्हणजे m गुणिले m असतो, बरोबर आहे. मग याच्यातलं एक m बाहेर घेतलं तर एक आत आला. मग m अधिक 13 इकडे घेतला, नंतर अधिक m अधिक 13, यामध्ये काय एकच बाहेर येणार, काय येणार एकच बाहेर येणार. राहिला कंसात m अधिक 13. मग याच्यात 2 कंस घ्या, m अधिक 13 घेतला किंवा m अधिक 1 घ्या. पहिला घेतला इकडं तरी चालेल किंवा लास्टला घेतला तरी चालेल, काय अडचण नाही. मग आपल्याला भेटणार आहे m अधिक 13 बरोबर 0 किंवा m अधिक 1 बरोबर 0. मग m ची किंमत हा इकडे अधिक इकडे गेले वजा होणार, हा एक इकडे अधिक इकडे गेलो काय वजा होणार, बरोबर आहे. तर आपण अवयव पद्धत म्हणजे जे तुम्ही अंक घेते त्याचे चिन्ह बदलतात, म्हणजे अधिकचा वजा होतो आणि वजाचा अधिक होतो. म्हणजे हा 13 अधिक घेतला आपण तर वजा 13 येणार, 1 अधिक घेतला तर वजा 1 उत्तर येणार. ठीक आहे ना. पुढचं बघा मित्रांनो, काय क्वेश्चन दिलं आपल्याला, खालील अंकगणित श्रेणीचे 19 पद काढा. व्हेरी IMP क्वेश्चन आहे, इतक्या क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेला आहे का प्रमाणाच्या बाहेर रिपीट झालेला क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. नीट लक्ष द्या बघा मित्रांनो. मग त्याला सोडवणार कसं, आपले 19 पद आपल्याला काढायचे. मग आपल्याला अंकगणित श्रेणी काय दिले बघा मित्रांनो, 7 13 19 25 ही आपल्याला अंकगणित श्रेणी दिली. ठीक आहे ना. बघा मग T1 बरोबर किती घेतला आपण 7, T2 13, T3 19, T4 25 बरोबर आला. नंतर D काढून घ्या. आता तुम्हाला अंकगणित श्रेणी आहे हे सांगून दिलेले, त्याच्यामुळे काम करा डायरेक्टली एकदाच D काढा. जर तुम्हाला सांगितलं का अंकगणित श्रेणी आहे की नाही ओळखा, तर तुम्ही काय 2 वेळा काढू शकता, बरोबर आहे. बघा मग D बरोबर काय T2 वजा T1, मग T2 ची किंमत 13
आणि T1ची किंमत 7, मग 13तून 7 गेले किती आला 6 आला, म्हणजे डीची किंमत किती आली 6 आली. पुढे बघा T19 आपल्याला फाइंड आउट करायचे. मग Tn बरोबर सूत्र काय आपल्याला a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d बरोबर आहे. नंतर T19 काढायचे, म्हणजे n ची किंमत किती आपल्याला n ची किंमत किती भेटली आपल्याला 19 भेटली. मग बघा मग जिथं n असेल तिथे 19 टाका, मग Tn म्हणजे T19 a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d बरोबर आहे. मग काय तर 7 अधिक a ची किंमत 7 अधिक n वजा 1 म्हणजे काय 19 वजा 1 गुणिले 6. मग काय 19 मधून 1 गेला 18 आला, 18 गुणिले 6 108 होतो बरोबर आहे. मग 7 अधिक 108 किती होणार होतं, उत्तर आपल्या येणार आहे 115 हे फायनल येणार. लक्षात घ्या हे क्वेश्चन खूप आणि खूप वेळा रिपीट झालेले आहेत. ओके बघा मग फायनली काय असणार तर अंकगणितीय श्रेणीचे 19 पद बरोबर किती 115 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, एका शेअर 2000 रुपये बाजारभावात विकला, त्यासाठी दलाली 0.5% द्यावी असेल तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती. ठीक आहे ना. बघा मग आता शेअरचा बाजारभाव आपल्याला दिला 2000 रुपये, दलाली दिले 0.5%. मग आपल्या लक्षात घ्या एका शेअरची दलाली अगोदर काढून घ्या. मग दलाली काय असते का एका शेअरची दलाली बरोबर दलाली गुणिले बाजारभाव. मग दलाली तुम्हाला टक्केवारीमध्ये दिले 0.5 दिलाय, मग काम करा 0.5 भागिले 100 घ्यायचा आणि बाजारभाव गुणिले 2000 करायचा बरोबर. हे 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले, उरला काय 0.5 गुणिले 20 उरला बरोबर. 20 100 आणि इकडे दशांश शून्य काढला म्हणजे उत्तर आलं तुमचं 10 रुपये. पण आपल्याला विचारले का शेअर विकून मिळणारी रक्कम किती. मग काय तर शेअर विकून मिळणारी रक्कम काय असणार तर बाजारभाव वजा दलाली असणार आहे. तर लक्षात घ्या 2000 वजा 10 काय बाजारभाव 2000 रुपये बरोबर. किती दिले आपल्याला बाजारभाव 2000 रुपये, मग वजा दलाली किती आली आपल्याला तर 10 रुपये आले. मग काम करा 2000तून 10 रुपये वजा करा तर आपल्याला उत्तर भेटणार आहे का 1990 रुपये भेटणार आहे. का ही एका शेअरची विकून मिळणारी किंमत आपल्याला भेटणार आहे 1990 रुपये आहे. ओके चलो पुढे बघा रे मित्रांनो, आता काही विद्यार्थ्यांना रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ, तास, विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेला वेळेचा मध्य काढा. आता लक्षात घ्या हा तुम्हाला दिला असेल ठीक आहे ना, मध्य काढायचं तुम्हाला. तर मध्य काढा सूत्र काय आपल्याला का मध्य बरोबर समेशन ऑफ FI XI बरोबर आहे, FI गुणिले XI भागिले समेशन ऑफ FI. ओके ना, हे तुम्हाला दिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये काम करा FI आणि XI या दोघांना काय करा मल्टिप्लाय करून घ्यायचा बरोबर आहे. कसा करणार अगोदर ते नीट समजून घ्या. बघा आता लक्षात घ्या याच्यामध्ये बघा तुम्हाला चार्ट डायरेक्टली तुम्हाला दिलेला आहे. बघा हा XI FI दिला या दोघांचा 8 एकी 8 बरोबर आहे, 14 त्रिक 42 पूर्ण तुम्हाला दिलेलं आहे. यांची इथं खाली काय करायचं सरळ यांची बेरीज करून घ्यायची. इथं काय करायची यांची सरळ एकदा यांची बेरीज करून घ्यायची. FI ची पण इथं बेरीज करायची. FI ची बेरीज 60 येणार आणि FI XI ची किती येणार 300 येणार. हा होतं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. ओके बघा मग FI XI भागिले FI ठीक आहे ना, मग काय 300 भागिले 60 येणार. हा एक शून्य गेला, हा एक शून्य कट झाला, उरला काय 30 भागिले 60 मग 6 पंचे 30 म्हणजे काय मध्याची किंमत आपल्याला भेटली मित्रांनो 5 भेटलेली. म्हणजे याचा अर्थ असा झाला का विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेला तास किती येतो तो 5 तास आहे. किती वेळ अभ्यास करतात 5 तास अभ्यास करतात. ओके पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, खालीपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा दिले. माणिकलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 60% लाभांश कंपनी दिला व गुंतवणुकीवरील परताव्याचा दर असेल हे करण्यासाठी खाली कृती पूर्ण करा. ओके बघा दर्शनी किंमत दिली तुम्हाला 100 रुपये, शेअरची संख्या दिली 300 रुपये आणि शेअरचा बाजार दिलेला आहे 120 रुपये दिलेला आहे. ओके कृती पूर्ण करायची. बघा एकूण गुंतवणूक बरोबर काय शेअरचा बाजारभाव गुणिले शेअरची संख्या. आता शेअरचा बाजारभाव किती 120 रुपये, शेअरची संख्या किती आहे 300 रुपये बरोबर आहे. मग या दोघांना गुणाकार करा 1 2 3 शून्य किती शून्य 3 शून्य 3 शून्य डायरेक्ट घेऊन टाका आणि 12 36 आला म्हणजे किती आला उत्तर आपल्याला 36,000 रुपये योग्य उत्तर आलं. पुढे बघा लाभांश प्रति शेअर बरोबर दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर. मग आता दर्शनी किंमत 100 रुपये, लाभांशाचा दर किती 60% दिलेला आहे. किती दिला 60%, टक्केवारी असल्यामुळे आपण 100 घेणार. मग काय 100 गुणिले 7 भागिले 100 हा 100 आणि 100 उडाला कॅन्सल झाला, उरला काय फक्त 7 रुपये म्हणजे लाभांश प्रति शेअर किती आला 7 रुपयाला. एकूण लाभांश बरोबर बाकी दिलं 300 गुणिले 7 दिलेला आहे बरोबर आहे. मग यांची काय करायचं सरळ गुणाकार करायचा, नसला अर्थ घ्या 7 त्रिक 21 आणि उरले 2 शून्य म्हणजे काय येणार मित्रांनो लक्षात घ्या तर 7 त्रिक 21 आणि उरले 2 शून्य तर 2100 बरोबर आहे 2100 रुपये. पण बघा परताव्याचा दर काय मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. मग आता तुम्हाला डायरेक्टली या किमती दिल्यात 2100 भागिले 36,000 गुणिले 100. तर आता याला काय करा याला व्यवस्थितपणे कॅल्क्युलेट करून घ्या तुम्ही. ओके ना, मग आता याला जर हे 2 शून्य कट केला तर उरला काय 2100 भागिले 360 बरोबर. त्यातही एक शून्य कट केला 210 भागिले जर 36 आपण याला भाग दिला तर आपला उत्तर येणार आहे 5.83%. किती येणार आहे 5.83% हे त्याचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे ना, नीट बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता
कारण लक्षात घ्या जास्त आता वेळ नाही राहिला आपल्याकडं, त्याच्यामुळे व्हिडिओ देखील थोडासा आपण हे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला का जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा होईल. ओके ना. बघा आता मित्रांनो, अंकाची पुनरावृत्ती न करता, हा क्वेश्चन इतक्या वेळा रिपीट झाला आहे का बोलूच नका. बघा, अंकाची पुनरावृत्ती न करता म्हणजे काय, एकच अंक परत रिपीट होता कामा नये यासाठी बघा काय दिलं. आता बघा, या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता खालील कृती पूर्ण करा. ठीक आहे ना. बघा काय दिलं, समजा नमुना अवकाशीय सॅम्पल स्पेस तुम्हाला दिला जाता. सॅम्पल स्पेस आता काढा तुम्हाला, तर तुम्हाला सांगितले 2, 3 आणि 5, तर या 3 संख्या यूज करायचे. बरोबर आहे. मग एक काम करा, 2 संख्या घ्या. पहिला घ्या 2 आणि 3 घ्या, म्हणजे हा 23 झाला. 2 आणि 5 घ्या, 25 झाला. आता 2 आणि 2 घेऊ का नाही, आपल्याला सांगितलं का अंकाची पुनरावृत्ती म्हणजे काय, तो रिपीट होता कामा नये. आता 3 घ्या, 3 आणि 2 घ्या, 32 झाला. 3 आणि 5 घ्या, 35 झाला. 3 आणि 3 घेऊ का नाही, रिपीट होता कामा नये. पुढे बघा 5 आणि 2 घ्या, 52 झाला. आणि 5 आणि 3 53 घ्या. 5 आणि 5 घेणार का नाही, तो रिपीट होता कामा नाही. ठीक आहे ना. म्हणजे इथं तुमचा 35 राहिला. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 हा झाला नमुना अवकाश. मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन व्यवस्थित मी समजून सांगितला होता. आता बघा, ती संख्या विषम संख्या असते काय, ज्या संख्येच्या शेवटी बरोबर 1 3 5 7 9 हे अंक आले त्याला आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. मग आता याच्यामध्ये बघा काय, 23 25 आणि 35 53 ह्या विषम संख्या झाल्या. मग किती झाल्या, 1 2 3 4, नंबर ऑफ ए झाला तुमचा 4. आता प्रॉबॅबिलिटी काय काय संभाव्यता आपण काढताना सूत्र काय आपल्याला का, पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस हे सूत्र झालं आपल्याला. मग नंबर ऑफ ए किती आला, 4 आला. टोटल नंबर ऑफ एस किती, 6 दिला. मग 4 भागिले 6, तर एक काम करा, याला काय करा, 2 3 ने याला भाग द्या. बरोबर आहे, किंवा 2 ने भाग द्या, काय प्रॉब्लेम, सॉरी 2 ने भाग द्याला, काय करा 2 ने भाग द्या. ठीक आहे ना. म्हणजे काय, 2 2 4 आणि 2 6 म्हणजे 2 भागिले 3 हे आपलं काय झालं, लास्ट आणि एकदम फायनल आन्सर झाला. ओके. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचे क्वेश्चन दिले, एक सामायिक समीकरणे क्रॅमरच्या पद्धतीने सोडवा. याच्यावरती पण आपले व्हिडिओ ऑलरेडी टाकून दिलेले आहेतच. ठीक आहे ना. तर लक्षात घ्या, हे उदाहरण तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. सूत्राचा उपयोग करून खाली वर्ग समीकरणे सोडा. कारण आता व्हिडिओ आधीच खूप लॉंग झालेला आहे, परत आधीच वेळ नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही एकदा ट्राय करा. हे क्वेश्चन एकदा लक्षात घ्यायचा, स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा तुमच्याजवळ जर जुनी क्वेश्चन पेपर असेल तर तुम्हाला चांगलाच फायदा होईल. ओके ना. लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा व्हिडिओ थांबवा, किंवा टिक मार्क करून घ्या. हे उदाहरण तुम्ही ट्राय करा, सोडवा. अशा प्रकारचे भले यांच्या किमती बदलतील, किंवा काही क्वेश्चन याच्यामध्ये 100% याच्यातले काही ना काही क्वेश्चन हे तुम्हाला रिपीट होतीलच. ठीक आहे ना. त्यामुळे नीट बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके. चला, अजून मी अजून एक व्हिडिओ टाकण्याचा 100% प्रयत्न करतोय, का तो क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी खूप आणि खूप उपयोगाचा असू शकतो. ओके. चला, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, पटापट चांगला अभ्यास करा. अजून थोडा वेळ आहे, यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळतील. सर्वांना उद्याच्या पेपरसाठी माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ओके. चला, भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र, काळजी घ्या, आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा.